Hello, good morning, my dear students. Welcome to this YouTube channel. Today is very happiest day because we are uploading standard 5th English video and chapter name is On the Water and chapter number is 17. On the Water is poem. The poet is describing the scene as he is moving along slowly in his boat on a wide blue stream. The poet is describing the scene as he moving along slowly in his boat on a wide blue stream. Now start today's 5th standards poem. Poem number is 17 and name is On the Water. Today's poem start. In our little boat to glide on the water blue and wide, while the sky is smooth and bright, what could give us more delight? The sky is smooth and bright, and the poet asks the questions, what could give more delight than this? The poet is describing the scene as he is moving along slowly in his boat on a wide blue stream. The sky is smooth and bright, and the poet asks the questions, what could give more delight than this? या ठिकाणी जो पोएट आहे तो एक डिस्क्राईब म्हणजे वर्णन करतो. कशाचं डिस्क्राईब वर्णन करतो की या ठिकाणी एक बोट आहे आणि बोट असल्यामुळं ती बोट बघा कुठल्या स्ट्रीम ब्ल्यू स्ट्रीममधून काय होत आहे जात आहे. म्हणून त्या ठिकाणी बघितलंय की ऑन द वॉटर म्हणजे पाण्यावर. आता पाण्यावर कोण आहे? बोट आहे. कोण आहे? बोट आहे. बघा द स्काय इज कसं आहे बघा स्मूथ. या ठिकाणी डिस्क्रायबिंग जे या ठिकाणी सीनचं केलं आहे म्हणजे सीनचं म्हणजे वर्णन केलं आहे ते वर्णन कसं द स्काय इज स्मूथ अँड ब्राईट. स्काय कसा आहे? स्मूथ आहे पुन्हा ब्राईट आहे. आणि पोएटने त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला आहे व्हॉट कूड गिव मोर डिलाईट दॅन धिस. व्हॉट कूड गिव मोर डिलाईट दॅन धिस. बघा सरकणे आमच्या लहान बोटमध्ये निळ्या आणि रुंद पाण्यावर आकाश गुळगुळीत आणि तेजस्वी आहे. आकाश कसं आहे? गुळगुळीत आहे, तेजस्वी आहे. काय आम्हाला अधिक आनंद देईल? बघा आम्हाला ते आनंद देईल का? बघा आमच्या बोटमध्ये निळ्या आणि रुंद पाण्यावर बघा आकाश वर कसं आहे? गुळगुळीत आहे, तेजस्वी आहे. आणि आम्हाला या ठिकाणी सीन चाललेला आहे in our little boat to glide on the water blue and wide, what the sky smooth and bright, what could give us more delight. या पाण्यामध्ये या ठिकाणी काय आहे? बोट चाललेली आहे. आकाशवरती कसं आहे? स्मूथ आहे, गुळगुळीत आहे, सुंदर आहे, तेजस्वी आहे. आणि आम्हाला यामध्ये आनंद मिळेल का असं पोएटने क्वेश्चन विचारला. क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट कुड गिव्ह मोर डिलाईट दॅन धिस. Second stanza, see the ripples how they run, twinkling brightly in the sun, while reflected we can see shadows of each hill and tree. The poet asks us to observe the way the ripples in the water move quickly, twinkling brightly in the sun. He says that he can see the shadow of each hill and tree reflected in the water. बघा तरंग पा कसे धावतात. उन्हात चमकताना चमकणे प्रतिबिंबित करताना आपण पाहू शकतो. प्रत्येक टेकडी आणि झाडाची सावली. बघा प्रत्येक टेकडी आणि झाडाची सावली. बघा काय द पोएट आस्क अस टू ऑब्झर्व द वे द पीपल्स इन द वॉटर मूव क्विकली, ट्विंकलिंग brightly in the sun. He says that he can see the shadows of each hill and tree reflected in the water.
बघा तरंग पहा ते कसे धावतात, उन्हात चमकताना चमकणे, प्रतिबिंब करताना आपण पाहू शकतो, प्रतिबिंबित बघा रिफ्लेक्टेड काय होतात, रिफ्लेक्टेड आणि रिफ्लेक्ट आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी बघा टेकडी आहे, झाडाची सावली आहे. बघा त्या ठिकाणी जो सीन आहे या ठिकाणी पोएटने डिस्क्राईब केला तो खूप जबरदस्त आहे. नंबर 3 स्टांजा, सी द लिलीज राऊंड अँड लार्ज फ्लोटिंग नियर द ready march here the bulrush has its place and a heavy water maze. There are large and round lilies near the edge of the water, where tall grasses grow, and where you can see grass like plant like the bulrush and the water maze. बघा त्या ठिकाणी काय सांगितलंय, देर आर बघा किती जबरदस्त आणि किती सुंदर असा ब्युटिफुल सीन आहे बघा हा. बघा देर आर लार्ज अँड राऊंड लिलीज नियर द एज ऑफ द वॉटर. मोठ्या आकाराचे आणि मोठ्या आकाराचे काय बघा, मोठ्या आकाराचे काय आहेत, लिलीचे झाड आहेत. रेडियम बघा त्या ठिकाणी तरंगतात आणि त्या ठिकाणी बलरश आहे, काय आहे, बलराश आहे. व त्याचबरोबर सर्वत्र त्या ठिकाणी ग्रास आहे, ग्रीन ग्रास, हिरवगार त्या ठिकाणी काय आहेत, गवत आहे. आणि त्या ठिकाणी एक बलरस सुद्धा आहे. बलरस म्हणजे व्हाट लँड ग्रास लाईक प्लांट्स. नंबर 4 स्टांजा, see the great green dragonfly and swallow skimming by. See the fishes spring and gleam. Ere they splash into the stream. The poet can see a big green dragonfly and a small bird, the swallow, go quickly by. He can also see the fish spring out, their bodies reflecting the sunlight before they jump with a splash into the stream. Baka, see the great green dragonfly and the swallow skimming by. See the fishes spring and gleam. Ere they splash into the stream. बघा या ठिकाणी काय केलं की तो पोएट काय म्हणतो की या ठिकाणी ग्रीन ड्रॅगन फ्लाय, काय ड्रॅगन फ्लाय, आणि आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी जे फिश आहेत, मासे आहेत, कदाचित आपल्याला हे मासे गिळणार तर नाहीत ना, गिळून तर टाकणार नाहीत ना, परंतु त्या ठिकाणी तसं ते करत नाहीत. ग्लीम इरे द स्प्लॅश इन टू द स्ट्रीम. बघा त्या स्ट्रीममधून काय बघा बोट चाललेली आहे, बोटमध्ये त्या ठिकाणी बोट चालत असतानाचं हे या ठिकाणी डिस्क्रायबिंग सीन आहे, की डिस्क्रायबिंग सीन आहे की पोएट काय म्हणतो की या ठिकाणी आम्ही त्या बोटमधून जात असताना कदाचित आम्हाला मोठमोठाले फिश बघायला भेटले नाही. आम्हाला असं वाटतं की कदाचित ते आम्हाला गिळून तर नाही घेणार ना, परंतु तसं काहीच नाही. देअर बॉडी इज रिफ्लेक्टिंग द सनलाईट. ते ज्यांच्या बॉडी आहेत त्या काय रिफ्लेक्ट होतात सनलाईटमुळे, आणि त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की कदाचित जम्प विथ स्प्लॅश इन टू द स्ट्रीम. नंबर 5 स्टांजा लास्ट, सी द ब्राईट किंगफिशर टू dart a gleam of green and blue. These are all around our boat. On the water whist we float. The bright kingfisher, green and blue, can also be seen darting here and there. All these insects, birds and plants are around the poet's boat, which is floating on the water. On the water, the bright kingfisher, green and blue. चमकदार किंगफिशर, बघा चमकदार किंगफिशर देखील पहा हिरव्या आणि निळ्याचा एक जसं काय किरण सुरू झाला आहे. हे सर्व आमच्या बोटीभोवती आहे. आम्ही तरंगत असताना पाण्यावर, आम्ही कुठं तरंगत असताना पाण्यावर. या ठिकाणी ऑन द वॉटर जी पोएम आहे
बरोबर आहे की नाही. ही ऑन द वॉटर जी पोएम आहे, पोएटने काय केलं, बोटमध्ये पोएट काय झाला, बोटमध्ये बसला. बोट म्हणजे नाव, म्हणजे त्या ठिकाणी एक होडी, त्या होडीमध्ये बसल्यानंतर तो वाट्याने चालत असताना या ठिकाणी ते डिस्क्राईब केलं ते सीनने. काय केलं डिस्क्राईब, पहिल्यांदा तो काय म्हटला की इन आवर लिटल बोट टू ग्लाय ऑन द वॉटर ब्ल्यू अँड व्हाईट द स्काय स्मूथ अँड ब्राईट व्हॉट कुड गिव्ह अस मोर डिलाईट. ज्या ठिकाणी मी चालत बोटमध्ये बसलो, पाण्यामध्ये या ठिकाणी बोट चालू आहे, वर बघितलं आकाश खूप गुळगुळीत आहे, सुंदर आहे, आकाशाचं वर्णन केलं आणि या ठिकाणी मला हा आनंद मिळेल का. सेकंड स्टांजामध्ये म्हणतो सी द रिपल्स हाऊ दे रन ट्विंकलिंग ब्राईटली इन द सन व्हाईल रिफ्लेक्टेड वी कॅन सी शॅडोज ऑफ इच हिल अँड ट्री. आणि या ठिकाणचे जे हिल आहेत, ट्री आहेत, त्यांच्या सावल्या त्या रिफ्लेक्ट होतात सनलाईटमध्ये आणि त्या अशा प्रकारे फार सुंदर दिसतात. आणि हाऊ दे रन, आणि त्या प्रकारे मला अशा पळत असताना दिसतात, त्या काय पळत असताना दिसतात. नंबर थर्डचा जो स्टांजा आहे, सी द लिलीचे जे झाड आहेत, असं वाटतंय की ते सुद्धा आमच्यासोबत चाललेले आहेत. विचार बलरश हॅज इट्स प्लेस अँड द हेवी वॉटर मेस. See the great green dragonfly and the swallow skimming by. See the fishes spring and gleam. Ere they splash into the stream. असं वाटतंय की कदाचित आम्हाला मोठमोठाले मासे कदाचित आम्हाला गिळून तर नाही घेणार ना, गिळंकृत तर नाही करणार ना, परंतु त्या ठिकाणी ते मासे काहीच करीत नाहीत. आणि त्या ठिकाणी असं वाटतंय कदाचित हे मासे कदाचित आपल्या होडीमध्ये तर येणार नाहीत ना, आणि आपल्याला होडीमध्ये येणार तर आपल्याला कदाचित उडी तर मारावं लागणार नाही ना, जंप करावं लागणार नाही. आणि लास्टचा जो स्टांजा आहे फिफ्थ नंबरचा, सी द ब्राईट किंगफिशर टू डार्ट अ ग्लीम ऑफ ग्रीन अँड ब्ल्यू दीज आर ऑल अराउंड आवर बोट ऑन द वॉटर व्हिस्ट वी फ्लोट. आणि आम्ही ज्यावेळेस या बोटमध्ये तरंगत असताना त्या ठिकाणी काय होतंय की सगळीकडे म्हणजे एक असा किरण दिसू लागला आम्हाला, त्या ठिकाणी किंगफिशर दिसत आहेत. आणि हे असं करत असताना कदाचित आम्हाला निळ्या असे किरणं आम्हाला दिसतात आणि आम्ही खूप असा काय झालो, आनंदी झालो. आणि ऑन द वॉटर ही पोएम आपण या ठिकाणी लर्न केली. याचा व्हिडिओ मी बनवून तुम्हाला यूट्यूबच्या साहाय्याने तुमच्या व्हॉट्सॲपवर त्या ठिकाणी त्याची लिंक बनवून त्याला तुम्हाला शेअर करील. सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, पूर्ण बघा आणि यातील जे खाली क्वेश्चन आन्सर आहेत ते त्या ठिकाणी पूर्ण राईट करा. बघा काय काय क्वेश्चन आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. लिस्ट द इन्सेक्ट बर्ड्स ट्रीज अँड प्लांट्स मेन्शन इन द पोएम. जे या ठिकाणी काय आहेत, बर्ड्स आहेत, इन्सेक्ट्स आहेत, ते त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. लिस्ट द रायमिंग वर्ड्स इन द पोएम. जेवढे रायमिंग वर्ड्स आहेत तेवढे राईट करायचे आहेत. क्वेश्चन 3, राईट व्हॉट द फॉलोइंग डू विथ द हेल्प ऑफ द पोएम. रिपल्स, लिलीज, स्वालो, फिशेस, किंगफिशर. क्वेश्चन नंबर 4, राईट व्हॉट द पोएट इज डुईंग. Does the poet like the experience? Write the line which tell us about it. आणि क्वेश्चन 2, ॲक्टिव्हिटीज आहेत. राईट अ शॉर्ट इसे ऑन युअर वन जर्नी इन अ बोट. आणि 2, प्रिपेअर अँड प्रेझेंट स्पीच. माय फेवरेट प्लेस. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. नेम ऑफ द प्लेस इन स्पेशल फीचर्स. द रिझन व्हाय यू लाईक इट. आणि 3, मेक a painting or a collage to show the different things described in the poem. अशा प्रकारे आपण ऑन द वॉटर ही पोएम लर्न केली. पोएटने त्या ठिकाणी तो बोटमध्ये म्हणजे नावेमध्ये बसला, नावेमध्ये बसून त्या ठिकाणी त्याने सर्व त्या ठिकाणी तो डिस्क्राईब सीन केला की कशा प्रकारे ब्ल्यू पाणी आहे ह्याचं, कशाचं, त्या स्ट्रीमचं, ओढ्याचं, आणि ते पाणी ब्ल्यू खूप सुंदर आहे, आकाश सुंदर आहे, तुम्हाला आनंद भेटेल का. त्यामध्ये त्याला फिश दिसतात, ट्री दिसतात, लिलीचं झाड दिसतं, त्यामध्ये सनलाईट त्या ठिकाणी काय होतं, रिफ्लेक्ट होतं, त्या ठिकाणी ते त्याला स्वतःच्या सोबत पळत असं वाटतं. आणि हा आनंद त्याने घेतला. तो आनंदसुद्धा तुम्ही अशाच प्रकारे या व्हिडिओचा घ्या आणि व्हिडिओ करून तुम्ही मानोरकर महाराज इंग्लिश स्कूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सर्वांनी हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा. या ठिकाणी मी या ठिकाणी तुमची रजा घेतो. थँक्स. बी केअरफुल. घरीच राहा. स्टे होम. स्टे सेफ. थँक्स. बी केअरफुल. ओके. डन. ओके.